नर्मदे हर, जय गजानन। जुनून में आप सबका बहुत बहुत स्वागत है। आज मैं आई हूँ शेगांव के कृष्णा जी मड़ा में। यहाँ कृष्णा जी मड़ा में इतना साफ सुथरा परिसर है, शेगांव खुद ही इतना अच्छा है। तो मैं जरा थोड़ा पीछे आपके दिखाऊं आपको, तो एक बर्तन भी देखिए कितने साफ सुथरे मांज के रखे हैं। और इसी अच्छे सुंदर परिसर में धीरे धीरे चलते हुए यहाँ की कुछ रोचक जानकारी लेते हैं। जैसे यहाँ घुसे तो यहाँ ऐसा लग रहा है कि यहाँ पे कोई दो बाबा जी दिख रहे हैं। चलिए उनसे बात करते हैं, पूछते हैं क्या बोलते हैं, कुछ नई जानकारी मिलेगी। नर्मदे हर बाबा जी। नर्मदे हर। नाव काय बाबा? आम्ही अमोल फाळके, हा, शेगावच्या जवळच राहतो, 6-7 किलोमीटर अंतरावर. तुम्ही इथे दर्शनाला आलाय? हो, दर्शनाला. हा कृष्णाजीचा मळा आहे जिथे गजानन महाराजांनी वास्तव्य केलं. सुरुवातीला जेव्हा गजानन महाराज शेगावला आले होते तेव्हा काही त्या काळच्या लोकांकडून महाराजांचा छळ झाला होता. एक विदेही महात्मा असल्यामुळे त्यांचं लोकांना महात्म्य त्या काळात लक्षात आलं नाही आणि मग आतमध्ये त्रास होत होता गावात. मग कृष्णाजी पाटील यांनी जेव्हा बाबांना विनंती केली की आतमध्ये तुम्हाला गावात त्रास होतोय तर तुम्ही इकडे राहाल का आमच्या मळ्यामध्ये. तर बाबा इथे आले आणि आल्यानंतर इथे जुनं एक शिवलिंग जे आपण बघू शकतो. बाबा शेगावला येण्याच्या आधीपासून हे एक शिवलिंग आहे कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामधलं. तर इथे पोहोचल्यानंतर बाबाजींना विनंती केली कृष्णाजी पाटलांनी की तुम्ही इथे राहाल का. तर बाबांनी सांगितलं काही हरकत नाही, तर तुम्हाला इथे कोणी सोबती लागेल का. तर बाबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की इथे भगवान शंकर आहेत, त्यांची मला सोबत आहेत, ते जर इथे एकांतात राहू शकतात तर मीही त्यांच्या सोबतीला एकांतात राहू शकतो. तर बाबांच्या अखंड वास्तव्याने ही भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे. मी आता 28 वर्षाचा आहे. माझा जन्मच इथला आहे आणि त्यामुळे हे सगळं माझ्या भाग्याला जन्मापासूनच लाभलेलं आहे. निश्चितच शेगावची ही ओळखच आहे की इथे पावित्रता आणि स्वच्छता पाळल्या जाते. प्रत्येकाला तितकंच महत्त्व दिलं जातं आणि त्यांना सुद्धा स्वच्छतेमध्ये प्रेरित केलं जातं. कोविडमध्ये पण खूप छान एवढं कार्य केलंय. हो, सगळं नियोजनबद्ध काम असतं शाखेचं. तर दर्शनाची सुद्धा कुणाला असुविधा होऊ नये, कुणाला संक्रमण होऊ नये यासाठी सगळं शिस्तबद्ध काम त्यांनी त्याही कालावधीमध्ये सुरू केलं होतं. एकदम अतिशय सुंदर परिसर आहे आणि तेवढं त्यांनी राखून पण ठेवलंय तेवढं. हो, छान. किती जुना असेल हा मळा अंदाजन? हा मळा गजानन महाराजांच्या आधीपासून आहे. हे जे वृक्ष आपण बघतोय हे वृक्ष सुद्धा महाराजांच्या आधीपासूनची आहेत. पण ती वृक्ष सुद्धा भाग्यवान आहेत की ज्यांना बाबांचा स्पर्श झाला, ज्यांच्या छायेखाली बाबा बसले आणि आज त्या वृक्षांना सुद्धा बाबांनी महत्व प्रदान करून दिलं. तर संतांचं एवढं सामर्थ्य आहे की ते ज्या भूमीचा आश्रय घेतात त्याला तीर्थ करून टाकतात, ज्या वृक्षाचा आश्रय घेतात त्याला सुद्धा दर्शनीय करून टाकतात. तर ही विशेषता आहे आणि हे तेवढं सुंदर वास्तू पण खूप छान आहे. सुंदर आहे, खूपच सुंदर, मन मोहून घेणारी वास्तू आहे आणि मनाला रमवणारी वास्तू आहे. तुमचं वय फक्त 28? हो, 28 वर्ष. एवढं 28 वर्षात एवढं तुमचं सगळं ज्ञान आणि हे सगळं बघून आम्हाला एकदम सद्गुरूंची कृपा आहे आणि पंचक्रोशीत बाबांचा जन्म झाला त्यामुळे इथे वारकरी संप्रदायाचे संस्कार पूर्वीपासूनच असल्यामुळे ते घडून आलं. आपण एक बाबांचा गजर करूया. निश्चितच. हो हो. सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय. आणि हाही मी सांगत राहिला की हानी परिक्रमा पण उचलली ना. उचलली तुम्ही? किती महिने लागले? मी 2019 मध्ये शेवटी कार्तिक पौर्णिमा झाल्यानंतर परिक्रमा उचलली होती आणि त्याच्यानंतर मला 3 महिने लागले परिक्रमा पूर्ण करण्यासाठी. और बातों ही बातों में ही उनके मुंह से निकल गया कि उन्होंने 2019 में नर्मदा परिक्रमा की है. बस इसी चीज़ का फ़ायदा उठाते हुए हमने उनसे रिक्वेस्ट की कि बाबा जी हमें एक छोटा सा इंटरव्यू दे दीजिए. तो चलिए नेक्स्ट वीडियो में आपके साथ शेयर करूँगी जिसमें ये
जिसमें ये गोपाल महाराज और अमोल महाराज दो हमने एक परिक्रमावासी ने हमें दो परिक्रमावासी के इंटरव्यू सुनेंगे। तो इसी नोट पे नर्मदे हर।